माऊली म्हणतात, शरीरात मी समजणे ही सर्वात मोठी चूक आहे, पण खरा मी कोण आहे याचे अद्भुत उत्तर ज्ञानेश्वरींच्या या ओवींमध्ये मिळते. चला तर मग भक्तिभावाने आपण ऐकूयात. या परी मत्त मुगुतके ते पडी घाईले आणिकी मनती हांडो विवेकी कैसे तुम्ही. इथपर्यंत संकल्प वाद्यांची विचारसरणी ऐकून दुसरे एक स्वभाववादी पुढे आले आणि म्हणाले, आहा, काय ही विचारसरणी. परतत्वाची आगामी संकल्प सेज देखावी तरी कापान मानावी प्रकृती तयांची. अहो, परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी जर संकल्पाची सेज मानायची तर मग प्रकृती वाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये. परी असो हे नवे तुम्ही यान लगावे आताची हे आघवे सांगी जेल. परंतु हे असो, तुम्ही म्हणता ते तसे नाही, तुम्हाला ते कळायचे नाही. आता आम्हीच त्याची फोड करून सांगतो. तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवन. तर आकाशात पाण्याने परिपूर्ण भरलेले ढग कोणी साठवून ठेवले आणि अंतरिक्षात अनंत तारांगणे आहेत, त्याला कोण सावरून धरलेले आहे. गगनाचा तडावा कोणी वेढीला केधवा पवन हिंड तू असावा एकवनाचे मत. आकाशाचे छत कोणी आणि केव्हा बांधले, त्यात वाऱ्याने संचार करावा हे कोणी ठरवले. रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवन. शरीरावरील केसांची पेरणी कोणी केली, समुद्रात पाणी कोणी भरले किंवा पावसांच्या धारा कोणी बनवल्या. तैसे क्षेत्र हे स्वभावे हे प्रवृत्ती कवनाची नव्हे हे बाहे तया भावे एरा तुटे. त्याप्रमाणे हे क्षेत्र स्वभाव सिद्ध आहे, हे कोणा एकाच्या मालकीचे नाही. जो यात मेहनत करेल त्याला फलद्रूप होईल, कष्ट करणार नाही त्याला ते मिळणारही नाही. तव आनिके एके शोभे म्हणतील निके तरी भोगी जे के काळे के मी हे. इतक्यात दुसरा कालवादी पुढे येऊन आवेशाने म्हणाला, असे असेल तर काळाची यावर सत्ता आहे का. तरी याचा मारू देखता ती अनिवारू परिस्वमती भरू अभिमानिया. पण ही कालसत्ता स्पष्ट दिसत असूनही अभिमानाने पेटून काही जण आपलेच मत बरोबर आहे असे प्रतिपादन करतात. हे जाण मृत्यू रांगिटा सिंहांडयाचा दरगुटा परी कायकीचे वांजटा पुरी जत असे. सिंहाच्या गुहेप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे, हे प्रत्यक्ष पाहूनही जर तुम्हाला आपले सुंदुने वाजवायचे असेल तर ते टिकणार कसे. महाकल्पा परोती कवघारुनी औचिती सत्यलोक भद्र जाती अंगी माझे. हा कळ महाकल्पालाही पोटात घालून त्याच्या पलीकडे असणारा जो ब्रह्मदेवाचा सत्यलोक त्यालाही मिठी मारतो. लोकपाण नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गाची आडवे रिगोनी मोडी. स्वर्गामध्ये प्रवेश करून नित्य नवे अष्ट लोकपाल आणि अष्ट दिग्गजांचाही संहार करतो. ईदयेयाचे निअंग वाटे जन्म मृत्यूचे गर्ते निर्जीवे होऊन भ्रमंते जीव मृगे. याच्या सपाट्यात सापडून ही जीवरूपी असह्य सावजे जन्म मृत्यूच्या खड्ड्यामध्ये पडतात. न्याहळी पाके वडा पसरला असे चवडा करुनिया माझी बडा आकार गजूम. याने केवढा जबरदस्त पंजा पसरलेला आहे पहा तर खरं.
त्याने आकाशजात म्हणजे जगदरूपी हत्ती धरून ठेवलेला आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी. म्हणून काळाची सत्ता आहे हेच म्हणणे खरे ठरते. अर्जुना, या क्षेत्राबद्दल असे अनेक वाद आहेत. हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी, पुराणी विषी मत पत्रिका. नैमिषारण्य ऋषींनी याचे अशा अनेक प्रकारे वादविवाद केल्याचे पुराणामध्ये दाखवलेले आहे. अनुष्टभादी छंदे प्रबंधी जे इव विधी, ते पत्रावलंबन मध्ये करीती अजुनी. वेदातील अनुष्टुप इत्यादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा असून अद्यापही याविषयी ग्रंथ निर्माण होतच आहेत. वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र, परितयाही हे क्षेत्र नेनवीची. विचारांच्या दृष्टीने अत्यंत शुद्ध असलेले वेदातील बृहत सामसूत्र त्यालाही हे तत्व योग्य प्रकारे जाणता आलेले नाही. आणखीही बहुती महाकवी हिंदुमती येया लागी मती वेंचेलिया. आणखीही कित्येक क्रांतदर्शी महाकवींनी या विषयावर आपली बुद्धी खर्च केलेली आहे. परीसे हे एवढे ही अमुके याचे निपुणे, एको नाही वर पडे होईची नाम. परंतु हे अशा प्रकारचे आणि एवढे आहे किंवा अमक्याचेच आहे वगैरे काही उलगडा होईल. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, तुझ सांगू तैसे सांध्य तू गाम. आता हे क्षेत्र जसे आहे तसे तुला मी सविस्तरपणे सांगतो. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव व्यक्तमेव च इंद्रियानि दशके च पश्येष चेंद्रिय योगाचरा. सूक्ष्म पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त, दर्शेंद्रिय व एक मन आणि इंद्रियांचे 5 विषय. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा. तरी पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, प्रकृती आणि 10 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिय. मन आणि कही एकू विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा. आणखीन एक मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा. आणि चेतना धृती एव क्षेत्र व्यक्ती, सांगितली तुझ प्रती आगवीची. आणि चेतना आणि धृती अशा या क्षेत्राची एकूण 36 तत्वे आहेत हे तुला मी प्रथम सांगतो. आता महाभूते कवने, कवन विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एक एक सांगो. आता महाभूते कोणती, विषय कोणते, इंद्रिये कोणती हे एक एक वेगळेपणे सांगतो. तरी पृथ्वी आप तेज वायू वेमयी तुझ, सांगितली बुझ महाभूते 5. तरी पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूते तू ध्यानामध्ये ठेव. आणि जागती देशे स्वप्न लपाले असे, ना तरी अवंसे चंद्र गुढू. आणि जागृत अवस्थेत स्वप्न जसे समोर नसते किंवा अमावस्येला चंद्र गूढ गुप्त झालेला असतो. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळीकी अमोदू जैसाम. किंवा लहान मुलांमध्ये तारुण्य जसे दडून बसलेले असते किंवा न फुललेल्या कळीचा सुगंध जसा तिथेच गुप्त असतो.
किंबहुना काष्टी वनी जेवी किरीटी, देवी प्रकृतीची या पोटी गोप्यू जो असे. किंवा लाकडांमध्ये जसा अग्नी गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटामध्ये जो गुप्त असतो. जैसा ज्वरू धातू गतो, अपथ्याचे मीश पाहतो, मग जाली आणतू बाहेरी व्यापी. असा धातुगत ज्वर हा कुपथ्याची केवळ वाट पाहत असतो. ते घडल्याबरोबर जसा आत असलेला तो बाहेर पडून सर्व शरीर व्यापतो. तैसी पाचाही गाठी पडे, जैते हाकारू उघडे, ते नाचवीच हुकडे, तो अहंकारू गा. त्याप्रमाणे या 5 महाभूतांचे पंचीकरण एकत्रित होऊन जेव्हा देह बनतो तेव्हा त्याला जो चहुकडे नाचवतो तो हा अहंकार होय. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. त्याचे एक मोठे नवल वाटते की तो विशेषतः अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, पण सज्ञानाच्या मात्र मानगुटीस बसून त्याला अनेक संकटामध्ये पाडतो आणि त्याला नाचवतो. आता बुद्धीचे म्हणिजे, ते एशिया चिन्नी ना जाणिजे, बोलिले यदुराजे, ते ऐके सांगो. आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा चिन्हांवरून जाणावी, असे जे देवांनी अर्जुनास सांगितले ते आम्ही सांगतो. तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिय वृत्ताचे निमेळे, विभांडुनी ती पाळे विषयांचे. इच्छा प्रबळ झाली असता इंद्रियांच्या वृत्तीच्या मदतीने जी विषय समुदायाला जिंकून आणते, तो सुख दुःखांचा नागोवा, जेथ उगाव लागे जीवा, तेथ देहीची बरवा, पांडू जे धरी. त्या विषयरूपी सुख दुःख इत्यादी लुटींची जेव्हा जीवाला भोग घ्यावा लागतो तेव्हा हे चांगले हे वाईट असा जी, हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे जे निवडी. व हे सुख हे दुःख हे पुण्य हे सदोष किंवा हे शुद्ध हे अशुद्ध असा जी निवाडा करते. जिथे अधमोत्तम सुजे, जी साने थोर बुजे, जी आदिथी पारखीजे विषयों जेवी. जिला निंदनीय उत्तम लहान थोर हे समजते आणि ज्या दृष्टीने 2 विषयांची परीक्षा करतो. जे तेज तत्वांची आदी, जे सत्व गुणांची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी, वसवित असे जे. जे ज्ञानेंद्रियांचे मूळ, जी बहुतांशाने कार्य, आत्मा आणि त्याचे प्रतिबिंब जो जीव यामधील मध्यस्थ तत्व आहे. अर्जुना ते गाजान, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखन अव्यक्ताची. अर्जुना हे बुद्धीचे संपूर्ण लक्षण आहे असे तू समज. आता तुला अव्यक्ताची लक्षणे सांगतो. पै सांख्यांची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रसूती अव्यक्त गाम. अर्जुना, सांख्य सिद्धांतात जिला प्रकृती असे म्हणतात तिलाच इथे अव्यक्त सांगितले जाते. आणि सांख्य योग मते, प्रकृती विसवली तू ते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली. आणि पूर्वा अध्याय 7 सांख्य व योग मताप्रमाणे प्रकृतीचे 2 प्रकार तुला विस्ताराने सांगितलेले आहेतच. तेथ तुझे जे दिवजशा, ते नाव विदेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्याओ हा. अर्जुना, आम्ही तिलाच अव्यक्त असे पर्यायाने म्हणत आहोत.
तरी पाहलया रचनी तारा लोपती गगनी काहार पेयस्तमानी भूत क्रिया. रात्र संपताच तारे जसे आकाशात लपून जातात किंवा सूर्यास्तानंतरच लोकांचे व्यापार जसे ना तरी देह गेली आपाठी देहाधिक किरीटी उपाधी लपे पोटी कृत कर्माच्या. किंवा देह नाहीसा झाल्यावर देहाधिक सर्व उपाधींचा केलेल्या कर्मांच्या संस्कारात जसा लय होतो. बीज मुद्रे आणतू थोके तरी समजतू काम वस्त्रपणे तंतू दशेरा आहे. किंवा बीजाच्या पोटात संपूर्ण वृक्ष जसा गुप्तपणे साठवलेला असतो अथवा तंतूच्या अवस्थेत वस्त्रपणा जसा गुप्तपणा असतो. तैसे सांडुनिया सूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊनीचे थेंब. त्याप्रमाणे स्थूल आकार टाकून देऊन महाभूते आणि महाभूतादी आकार जेथे सूक्ष्मपणे लय पावतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता आईके आगवे इंद्रिय भेद. अर्जुना त्याला अव्यक्त असे म्हणावे आता सर्व इंद्रियां तरी श्रवण नयन त्वचा घान रसन ही तीनाने ज्ञान करणे पाचे. तर कान डोळे त्वचा नाक आणि जीभ ही 5 ज्ञानेंद्रिय ये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उखी विखी बुद्धी करते मुखी पाचे. या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मिळवलेल्या 5 विषयांच्या सुख दुःखाची निवड बुद्धी करते. मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायु हे प्रकार 5 आणि यानंतर तोंड हात पाय गुदद्वार आणि लिंग हे आणखीन 5 प्रकार. कर्मेंद्रिये म्हणिपती ती ए जाणीजती ऐकै कैवल्यपती सांगत असे. यांनाच कर्मेंद्रिय म्हणतात असे भगवंतांनी सांगितलेले आहे. पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्तीचे शरीरे तेची रिगिनिगी द्वारी 5 या शरीरामध्ये असणारी प्राणांची प्रिय अशी जी क्रियाशक्ती ती या 5 कर्मेंद्रियांच्या द्वारे आत बाहेर एझारा करत असते. एवदाहा ही करणे सांगितली देव म्हणे परिसाता पुढेपणे मनते से. देव म्हणाले याप्रमाणे तुला 10 इंद्रिये सांगितली आता मन ते काय ते नीट ऐक. जे इंद्रियानी बुद्धी माझाली संधी रजोगुणांच्या खांदी तरळत असे. हे मन इंद्रिय आणि बुद्धी या दोन्ही सांध्यांमध्ये रजोगुणाच्या खांदीवर हिलकावे खात असते. निळिमा अंबरी कामृग तृष्णा लहरी ते सेवायांची फरारी वाओ जाहले. आकाशाची निलिमा निळा रंग मृग जळांच्या लाटा जशा व्यर्थ आहेत त्याप्रमाणे हे मन व्यर्थच वाऱ्याच्या वावडीप्रमाणे भराऱ्या मारत आहे. निळिमा अंबरी का मृग तृष्णा लहरी ते सेवायांची फरारी वाओ जाहले. आकाशी निळा रंग मृग जळांच्या लाटा जशा व्यर्थ आहेत त्याप्रमाणे हे मन वाऱ्याच्या वावडीप्रमाणे भराऱ्या मारते. आणि शुक्र शोणितांचा सांधा मिळता 5 बांधा वायू तत्व दशदा एकची जाहले. आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वाचा आकार
शरीर बनते तेव्हा एकाच वायू तत्वाचे स्थान भेदाने पंचप्राण आणि 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग तीही 10 भागी देह धर्माच्या खैवंगी अधिष्ठले अंगी आपुल्याला. मग ते 10 भाग आपापल्या शक्तीप्रमाणे शरीरातील एकेका स्थानी राहतात. तेथ चांचल्य निखळ एकले ठेली निढाळ मनोनिरजांचे बळ धरिले तेने. त्यामध्ये निखळ चंचलपणा राहिल्याने त्यांच्या अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते. माया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. त्याला मन असे उगाच नाव आहे, पण वास्तविक पाहू जाता त्याला साकार कल्पनाच म्हणणे शोभते आणि याच्याच योगाने परब्रह्म वस्तूला जीवत्व किंवा जीवदशा प्राप्त झालेली आहे. जे प्रवृत्तीसी मूळ कामाजयाचे बळ जे अखंड सुई छळ अहंकारासी. जे कोणत्याही प्रवृत्तीचे क्रियेचे मूळ असून यांच्यामुळेच इच्छा बलवान होते आणि त्याचा नित्य अहंकाराशी झगडा चालू असतो. जे इच्छिते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी का. जे इच्छा वाढवते आशा प्रबळ करते आणि ज्याच्यामुळे भय उत्पन्न होते. द्वैत जेथे उठी अविद्याचे लाठी जे इंद्रियांते लोटी विषया माझी. द्वैत भावना जेथे उत्पन्न होते ज्यामुळे अविद्या माया अज्ञान पृष्ठ होते आणि जे इंद्रियांना विषयांमध्ये ढकलते. संकल्पे सृष्टी घडी सवेंची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे केवळ संकल्पाने सृष्टीची घडामोड करते आणि अनेक मनोराज्य रचते आणि ते मोडूनही टाकते. जे भुलींचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धींचे द्वार झांकविले जेने. जे भ्रमाचे कठोर व वायूचा गाभा आहे आणि जे बुद्धीचे आणि निश्चयाचे द्वार बंद करून हिला कोणते. ते गा किरीटी मन या बोली नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके. अर्जुना त्याला मन म्हणावे यात काही चूक नाही. आता विषयांची नावे आणि तरी स्पर्श आणि शब्दू रूप रसू गंधू हा विषो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. ही 5 द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवी चारी भांबावे पशु. ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून जनावर त्याच्याकडे धाव घेते त्याप्रमाणे या 5 ज्ञानेंद्रियांच्या दरवाजांनी ज्ञान विषयांकडे धाव घेते. मग स्वर्ण वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विन्मूत्राचा. आता स्वर वर्ण आणि विसर्ग याचा उच्चार मुख देणे घेणे हात चालणे पाय आणि मलमूत्र विसर्जन करणे बुधवार आणि लिंग हे कर्मेंद्रियांचे 5 विषय गासाच जे बांधोनी आमाच क्रिया धावे. हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत ज्याच्या मदतीने बाह्य क्रिया या घडत असतात. ऐसे हे दाही विषय गाई देही आता इच्छा तेही सांगीजेल. याप्रमाणे या देहातील 10 इंद्रियांचे 10 विषय आहेत. आता इच्छा कोणती तेही सांगतो. तरी भूतले आठवे बोले गान झाकवे एसियावरी चेतवे जे गालुती. घडलेली गोष्ट आठवणे किंवा एखादी गोष्ट ऐकल्यावर वृत्तीला जी चेतना मिळते
इंद्रिय विषयांची भेटी सरसीच जे गावठी, कामाची पाहुटी धरुनिया. आणि इंद्रिय आणि विषयांचा संबंध घडताच कामाचा हात धरून जी उठली बने, मना सेंक धावणे, नरी गावे तीर्थ करणे, तोंडे सुखी. जी उठली की मन स्वैर होऊ लागते, नको त्या विषयात इंद्रिये तोंड घालू लागतात. जी वृत्तीची आवडी, बुद्धी होय बेडी, विषयाची गोडी ते गाय इच्छा. ज्या वृत्तीच्या नादी लागून बुद्धी वेडावून जाते आणि जिच्यामुळे तिचे विषयांवरील प्रेम जडते, त्या वृत्तीला इच्छा असे म्हणावे. माऊली म्हणतात, या ओव्यांमध्ये माऊलींनी ज्ञान, नम्रता, वैराग्य आणि आत्मबोधाचा खरा मार्ग अत्यंत सोप्या भाषेमध्ये उलगडून सांगितलेला आहे. बाह्य जगात नव्हे तर आपल्या अंतःकरणात परमात्म्याचा शोध घ्यावा, हा या भागाचा मोलाचा संदेश आहे. पुढील ओव्यांमध्ये माऊली क्षेत्रज्ञ आणि परमात्म्याचे आणखी सूक्ष्म तत्वज्ञान स्पष्ट करणार आहे. त्यामुळे पुढील भाग नक्की ऐका. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, रामकृष्ण हरी.